तसं आता आमदारकीचं पूर्ण झालं. आपण मला जिल्ह्यात कुणी आपल्या पक्षाचा आमदार नव्हता म्हणून मला विधान परिषदेत संधी दिली. आमदार इंद्रिस नाईकवडी हे ढोंगे बाबा आहेत. आरोग्य शिबिर आयोजित करणं हे त्यांचं एक ढोंग आहे. स्वर्गीय अजितदादा पवार आणि मुस्लिम समाजाला इंद्रिस नाईकवडी यांनी फसवलंय. 2 वर्षासाठी आमदारकी दिली होती तरी सुद्धा आता इंद्रिस नाईकवडी हे आमदारकीचा राजीनामा देत नाहीयेत. इंद्रिस नाईकवडी यांनी राष्ट्रवादीच्या विरोधी काम केल्यामुळेच राष्ट्रवादीचा महापौर होऊ शकला नाही अशी गंभीर टीका राष्ट्रवादीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान यांनी केलाय. मिरजमध्ये जमील बागवान हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी 2 वर्षासाठी आमदारकी दिली आहे अशा आशयाचं भाषण असलेली आमदार इंद्रिस नाईकवडी यांच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप जमील बागवान यांनी पत्रकारांना दाखवली आहे. मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आमदार इंद्रिस नाईकवडी यांना आमदारकी दिली. मात्र त्यांनी समाजासाठी कोणतंही काम केलं नाही. मुस्लिम समाज हा दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या पाठीशी आहे. मात्र सर्व मुस्लिम समाज आपल्या पाठीशी आहे असा खोटा दावा करत आमदारकीचा राजीनामा देत नाहीत अशी टीकाही जमील बागवान यांनी केली आहे. यापूर्वी माजी मंत्री जयंत पाटील यांना सुद्धा इंद्रिस नाईकवडी यांनी फसवलं होतं असंही जमील बागवान यांनी यावेळी सांगितलंय. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी प्रभाग क्रमांक 6 मध्ये आमदार इंद्रिस नाईकवडी यांनी काँग्रेसचं काम केलं. प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार करण जामदार यांच्या विरोधात काम केलं तर प्रभाग 7 मध्ये त्यांनी भाजपचं काम केलं. त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात काम केल्यामुळे राष्ट्रवादीचा महापौर होऊ शकला नाही अशी ही टीका जमील बागवान यांनी यावेळी केली आहे. लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार इंद्रिस नाईकवडीनं जो आरोग्य शिबिर घेतलं आहे ते एक ढोंग आहे. आमदारकी वाचवण्यासाठी घेतलेलं हे आरोग्य शिबिर आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी अल्पसंख्यावर, खास करून मुस्लिम समाजावर जास्त प्रेम करत होते. सभागृहामध्ये अल्पसंख्याचा एकही आमदार नाही, मुस्लिम समाजा एकही आमदार नाही. अजितदादा पवारला 2 वाटेला आमदार आले, त्यातले एक आमदार मुस्लिम समाजा अल्पसंख्याला इंद्रिस नाईकवडीला दिलं. इंद्रिस नाईकवडीला आमदारकी दिल्यानंतर 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार इंद्रिस नाईकवडींनी सभागृहामध्ये मुस्लिम समाजासाठी व अल्पसंख्याच्या समाजासाठी एकही कुठला प्रश्न मांडला नाही. म्हणून कैलासवासी अजितदादा पवार इंद्रिस नाईकवडीवर नाराज होते. त्याच्यानंतर 9 डिसेंबरला दादा मिरजेमध्ये आले. महापालिकेची इलेक्शन होती, निवडणूक होती. दादाने मला विचारले, अरे जमील, इंद्रिस का विरुद्धमध्ये काम करतोय का? मी म्हटलो, दादा होय. ठीक आहे, मी संध्याकाळी त्याला सांगून जातो, उद्या तुम्ही मला जरा फोन करून सांगा दुरुस्त झाल्या का नाही. दादा मला म्हटले, जमील बाबा बोला. मी म्हटलो, साहेब सुधारणा काय झालेलं नाही, दुरुस्त काय झालं. काय म्हणता? हां, माझ्या पक्षाच्या विरुद्धमध्ये काम करता? मला असं चालणार नाही असं रागाच्या भरात बोलून त्यांच्या पियाला म्हटले, लाव रे इंद्रिसला फोन. इंद्रिसला फोन लावलं गेलं. काय त्यांचं बोलणं झालं. 11 डिसेंबरला इंद्रिसबाईनं आपल्या ऑफिसमध्ये पत्रकार म्हणजे मेळावा घेतला. कार्यकर्त्याला बोलवलं आणि एक ढोंग म्हणून, याला म्हणतात की ढोंगी बाबा म्हटलं तर पण काय वावगं ठरणार नाही, एक ढोंग म्हणून राष्ट्रवादीचे 4 नगरसेवकाला बसविलं आणि माझा पाठिंबा म्हणून व्हिडिओ शूटिंग काढून अजितदादाला पाठवण्यात आलं. प्रभाग क्रमांक 6 मध्ये काँग्रेसचं काम केलं. प्रभाग क्रमांक 7 मध्ये BJPचं काम केलं. प्रभाग क्रमांक 5 मध्ये करण जामदारच्या विरुद्धमध्ये काम केलं. खरं बघायला गेले तर दादाला इंद्रिसबाईकडनं फार मोठी अपेक्षा होती आणि इंद्रिसबाईनं जर दादाचा मान सन्मान ठेवून पक्षाचं काम बरोबर इमानदारीने जर केलं असता तर आज महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचा त्या ठिकाणी बसला असता. ज्या माणसानं, ज्या दादानं आमदारकी दिली की मुस्लिम समाजाने अल्पसंख्याक समाजाचा फायदा होऊ दे म्हणून, सभागृहामध्ये विषय मांडू दे म्हणून, त्या माणसानं दादाच्या विरोधमध्ये जाऊन, पक्षाच्या विरोधमध्ये जाऊन हे काम केलं.
जाऊन भेटलो 27 जानेवारीला सकाळी 11 वाजता. मला मंत्रालयात दादाची माझी गाठ झाली. माझं काय काम होतं मी दादाला देतो. दादाने वाचून बघितलं, जमीलभाई बरोबर आहे. दादाने मला सांगितले, जमील सांगलीतले एक 4 पदाधिकारी माझ्यापाशी बारामतीला आलेले होते आणि इद्रिस नायकवाडी बद्दल मला सगळं तिने काय सांगायचं ते सगळं सांगितलं. 10 किंवा 11 फेब्रुवारीला तुम्हाला फोन करतो या आणि आपण काय ते बघूया. याचा अर्थ असा की 10 किंवा 11 तारखेला दादा इद्रिस नायकवाडी यांचा राजीनामा घेणार होते. मुस्लिम समाजाला, खास करून मुस्लिम समाजचा कुठलाही लहानचा लहान कार्यकर्ता असो किंवा मोठा कार्यकर्ता असो, दिलेला शब्द हा पूर्ण करत असतो. इद्रिस नायकवाडीने 2010 साली जे महापौर पद जयंतराव पाटील साहेबांनी तिला दिलं, 1 वर्ष किंवा 1.25 वर्षासाठी दिलं. ज्या वेळेला राजीनामा द्यायची वेळ आली तेव्हा पसरी खाल्लं गेलं. आता सुद्धा अजितदादा पवार यांनी तिला 2 वर्षासाठी आमदारकी दिलेली होती, त्याचा साक्ष मी आहे. माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे. स्वतः इद्रिस नायकवाडीनं मला दादानं 2 वर्षासाठी आमदारकी दिली, त्यातलं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे असं तिनं या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. जर दादाची खरं जयंती करायची असेल, दादावर खरं तुमचं प्रेम असेल तर अजून सुद्धा वेळ गेली नाही. मुस्लिम समाजाला न्याय द्यायचा असेल तर अजून वेळ गेलेली नाही. अजून सुद्धा तुम्ही जाऊन राज्यपालकडे राजीनामा देऊ शकता, वहिनीकडे राजीनामा देऊ शकता. आणि जर खरं आंब्याच्या पेटीमध्ये एखादा कुचका आम असतो, ते कुचका आम काढून टाकल्यानंतर पेटी स्वच्छ होत्या, तसं हे कुचका आम मुस्लिम समाजामध्ये आहे, याला काढून टाकलं पाहिजे तर पेटी स्वच्छ होईल. आणि समाज जेवढा आहे आणि जोरानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे राहील. आमचा मुस्लिम समाज एवढं नाराज झालेला आहे की समाजाचं नाव बदनाम करण्याचं काम हे आमदार इद्रिस नायकवाडींनी केलं. नेता जे सर्व समाजाला घेऊन चालणारा नेता आज आपल्यापासून गेलेला आहे म्हणून दुःखात होतं. पूर्ण महाराष्ट्र असून दे, पूर्ण देश म्हटलं तर वावगं ठरणार. आणि खास करून मुस्लिम समाजावर प्रेम करणारा, अल्पसंख्यावर प्रेम करणारा दादा आज आमच्यातनं निघून गेला. आम्ही दुःखात होतो. आणि सगळ्यात जर खुशी जर कोणाला झाली असेल त्या दिवशी 28 तारखेला तो आमदार इद्रिस नायकवाडीला झाली. का की माझा राजीनामा होणार नाही. किशोर जामदारनं अनेक नगरसेवक मिरजेतले घेऊन तिथं आले. माझे नगरसेवक पण होते आणि आल्यानंतर डायरेक्ट तिने प्रवेश केला आणि बसलं गेलं. बसल्यानंतर बघा, आज मिरजेचे आमदार इद्रिस नायकवाडी पण त्या मीटिंगमध्ये होते. अनेक नगरसेवक बसलेले होते. त्यांना सांगण्यात आलं की दादा आम्हाला तुम्हाला प्रायव्हेट बोलायचं आहे. त्या मीटिंगमधनं इद्रिस नायकवाडीला बाहेर काढण्यात आलं. आमदार इद्रिस नायकवाडीला बाहेर काढण्यात आलं. बाहेर काढण्यात आल्यानंतर डोळ्यातनं पाणी आलं. त्यावेळेला मी तिचा कट्टर कार्यकर्ता इद्रिस नायकवाडीचा होता. कोण नव्हतं तेव्हा मी तिच्याबरोबर होतो. त्याच्या डोळ्यातनं पाणी बघून माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. मी इद्रिसभाईला विचारलो, इद्रिसभाई काय झालं, काय झालं नेमकं आम्हाला सांगा तर. जमील राजकारण असं होत असतं. मी तुमचे हात जोडतो, तुमच्या पाया पडतो. म्हटलं का असं तुम्ही बोलायला, काय झालं तर सांगा नेमकं. मराठा सगळं एक व्हायला, तुम्ही दोन्ही भाऊ मला पाठिंबा द्या, तुमच्या पाठीशी मी राहतो. वार्ड क्रमांक 6 मध्ये तुम्हाला 2 वेळा तिकीट द्यायची जिम्मेदारी माझी. म्हटलं तुम्ही असं का म्हणायला लागला. नाही म्हटलं तुम्ही दोन्ही भाऊ एक व्हा.